पावसाची ती संध्याकाळ होती. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि रस्त्यावर माणसांची लगबग. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात गुंतलेला, पण त्या गर्दीत आदित्य मात्र थांबला होता. हातात छत्री असूनही तो भिजत उभा होता, कारण समोर बस स्टॉपवर उभी असलेली सई त्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर अपघात ठरली होती. सई साधी होती, न जास्त बोलणारी, न कुणाकडे मुद्दाम लक्ष वेधणारी, पण तिच्या डोळ्यात एक शांत खोलपणा होता जो आदित्यला क्षणात वेड लावून गेला. तो पहिला दिवस होता. कोणी कोणाला ओळखत नव्हतं. फक्त दोन अनोळखी जीव एकाच पावसात भिजत होते. बस आली, दोघेही आत चढले. योगायोग असा की दोघांची सीट शेजारीच होती. काही क्षण शांतता होती, फक्त बसचा आवाज आणि पावसाच्या थेंबांची टप टप. आदित्यने हळूच विचारलं, रोज अशी गर्दी असते का इथे? सईने मान हलवली आणि पहिल्यांदाच तिचं हलकसं हास्य दिसलं. त्या हास्याने आदित्यचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. हळूहळू रोज भेटी व्हायला लागल्या. कधी बस स्टॉपवर, कधी चहाच्या टपरीवर. गप्पा वाढल्या, नाव कळली, स्वप्न कळली आणि नकळत मन एकमेकांत गुंतत गेलं. सई एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. वडील शेतकरी, आई गृहिणी. स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न तिने मनाशी घट्ट बांधलं होतं. आदित्य शहरात वाढलेला, नोकरी करणारा, स्वतंत्र विचाराचा मुलगा. दोघांची पार्श्वभूमी वेगळी, पण भावना मात्र सारख्या. कधी कधी सई शांत होत असे. त्यावर सई शांत झाली की आदित्य तिला विचारायचा, काय झालं? ती काही बोलायची नाही. ती फक्त म्हणायची, काही नाही. पण त्या काही नाही मध्ये खूप काही दडलं होतं. एक दिवस आदित्यने ठरवलं, आता मनातलं बोलायचे. तो तिला नदीकाठी घेऊन गेला. त्यावेळी सूर्य मावळत होता. आकाश केशरी रंगात न्यालं होतं. आदित्य म्हणाला, सई, मला माहिती नाही हे कधी झालं, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटतं. सईच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर ती म्हणाली, मलाही तसंच वाटतं, पण माझं प्रेम सोपं नाही आदित्य. माझ्या घरच्यांची स्वप्न, जबाबदाऱ्या, मी त्यांना दुखावू शकत नाही. आदित्यने तिचा हात धरला आणि तुझ्यासोबत मी आहे. प्रेम म्हणजे पळून जाणं नाही, तर एकत्र उभं राहणं आहे. त्या दिवशी प्रेम फुललं, पण अडचणींची सावलीही सोबत आली. सईच्या घरी त्यांच्या नात्याची बातमी पोहोचली. त्यावर वाद झाले, आवाज चढले आणि फक्त एक वाक्य आलं समोर. तिच्या मनावर ओरखडा बनून राहिलं. प्रेम पोट भरत नाही. सई तुटली. आदित्यही अस्वस्थ झाला. एकमेकांपासून दूर राहायचं ठरवलं. फोन एकमेकांचे बंद झाले. भेटी थांबल्या, पण मन मात्र थांबलं नाही. रात्री सई उशी ओली करत रडायची. आदित्य एकटा छताकडे बघत बसायचा. प्रेम खरं असेल तर परीक्षा द्यावीच लागेल. ही कथा इथे संपत नाही, कारण पुढे येणार आहे मोठ्या विरहाचा काळ. आदित्यचा संघर्ष आणि यश, सईचा धाडसी निर्णय, कुटुंबाचं बदलतं मन आणि शेवटी प्रेम जिंकलं का की हरवलं? जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.